महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज रोजी पंढरपूर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे साहेब आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजित घोडके साहेब यांच्या उपस्थितीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं आहे। यामध्ये पंढरपुरात सुरू असलेल्या बेकायदेशीरपणे कोयत्यासह फिरून दहशत पसरवणाऱ्या गुन्हे अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांवर परिणामकारक धडक कारवाई करून त्यांची दहशत मोडीत काढण्याकरिता त्यांची धरपकड करून पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे आणून पंढरपूर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे साहेब यांनी ठोस कडक कारवाई केली। यापुढे भविष्यात पंढरपूर शहर आणि परिसरातील सामान्य लोकांमध्ये कोणीही दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्यास सदर गुन्हेगारावर मोका, MPDA, तडीपार यांसारखी कडक कारवाई करून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांचा बिमोड करण्यात येईल। तसेच बरेच तरुण गुन्हेगार हे इंस्टाग्राम, YouTube आणि सोशल मीडियावर गुन्हेगारी याबाबतचे व्हिडिओ अपलोड करून दहशत पसरवित असल्याने असे प्रकार करू नये असा इशारा दिला। आगामी गणेशोत्सव नवरात्र भक्तिमय, भयमुक्त आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी यापुढेही वेळोवेळी अशा प्रकारे ठोस कारवाई करण्यात येणार आहे। सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर विभाग श्री प्रशांत डगळे सो भापूसे यांनी सांगितले, सदरचे कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 2 पांढऱ्या रंगाच्या 4चाकी पिकअप, 5 मोटरसायकली तसेच पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे अभिलेखावरील 25 सराईत गुन्हेगार यांना पोलीस ठाणे येथे आणून त्यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम कुमार यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे श्री विश्वजित घोडके यांच्या उपस्थितीत पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत वाघे, पोलीस श्रीकांत घुगरकर, श्रेणी पोलीस राजेश गोसावी, दप्तरी कल्याण ढवणे, पोलीस नाईक सचिन इंगळे तसेच सिरमा गोडसे, सचिन हेंबाडे, प्रसाद औटी, विठ्ठल विभूते, पोलीस कॉन्स्टेबल शहाजी मंडले, बजरंग बिचकुले तसेच पंढरपूर शहर वाहतूक शाखेचे अंमलदार आणि पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे अंमलदार यांनी केली आहे। जय हिंद। सोलापूर ग्रामीण पोलीस व पंढरपूर शहर पोलीस स्टेशन यांची एक आम्ही मिळून एक अशी कारवाई जी की कोम्बिंग ऑपरेशनच्या सहाय्याने व जेही आपल्या सराईत गुन्हेगार आहेत किंवा इतर जे युवक व अपराधी आहेत त्यांची सकाळी 4 वाजल्यापासून तर 9 वाजेपर्यंत दिनांक 26 ऑगस्ट 2025 या रोजी करण्यात आली। येथे आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद व इतर जे काही सण व आपल्या येथे साजरा करण्यात येणाऱ्या जे काही इव्हेंट्स आहेत ह्यांच्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांना व एक पीसफुल आणि एक आनंदमय व विदाऊट एनी डिस्रप्शन आपण हा सण साजरा करावेत या अनुषंगाने ही आम्ही कारवाई केलेली, ज्यामध्ये आम्हाला 2 पांढऱ्या रंगाची 4चाकी पिकअप, 5 मोटरसायकली अलॉंग विथ फ्यू वेपन्स, त्याचबरोबर जे सराईत गुन्हेगार आहेत असे 25 आम्ही आमच्या इंटेलिजन्स सोर्सेस व आमची जी काही टीम आहे त्याच्या अनुषंगाने माहिती गोळा करून त्यांच्यावरती आम्ही कडक कारवाई केलेली आहे। त्यांच्याकडून आम्ही जे काही इतर वेपन्स व इतर टोळीचा सहभाग त्यांचा जो काही आहे त्याचा तपास आम्ही करत आहोत आणि कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका आम्ही येथे घेतली आहे। त्याचबरोबर अशी ही व्यापक कोम्बिंग ऑपरेशन करून आमच्या नजरेस आलं की बरेचसे हे जी युवा पिढी आहे, जे युवक आहेत किंवा इतर जे गुन्हेगार आहेत ते आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फोटोग्राफ्स ज्यामध्ये शस्त्रांचा वापर व शस्त्रांच्या खाणाखुणा दिसून येतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या सोशल मीडियाचे जे चॅनल्स असतात किंवा आपले युजर पेजेस असतात त्यामध्ये ह्याच शस्त्रांचा वापर करून फोटो काढणे, रील्स बनवणे व इतर अपराधी व्यक्तींना त्या रील्समध्ये त्या व्हिडिओमध्ये दर्शवणे असे कृत्य करून एक समाजामध्ये भीतीचं वातावरण व आपला दबदबा तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत।
तर अशाच लोकांचं कंबरडं मोडण्यासाठी आम्ही ही कोम्बिंग ऑपरेशनची कारवाई केलेली आहे। त्याच अनुषंगाने जेही लोकांची फोटोज, व्हिडिओज, रील्स आम्हाला ह्या मोबाईलमध्ये सापडली आहेत त्यांनाही आम्ही आमच्या ताब्यात घेऊन कठोरातली कठोर कारवाई करून जे काही वेपन्स, जे काही शस्त्र त्यांनी त्यात दर्शवली आहेत त्यांचा शोध घेऊन ते आपल्या ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। आपण इथे बघू शकतात की ह्या कारवाईमध्ये आपण वेगवेगळ्या टीम्स बनवून ही कारवाई सकाळी 4 ते 9 वाजेपर्यंत आपण राबवली होती। त्यामध्ये आपण 5 टीम बनवल्या होत्या, 5 अधिकारी व मी स्वतः सकाळी 4 वाजेपासून इथे उपस्थित राहून ह्या काही कारवाईला आम्ही सक्सेसफुल एंडपर्यंत नेलेले आहे। त्याचबरोबर कारवाई चालू आहे। अजून जे काही शस्त्र अपराधी व इतर युवा ह्या टोळीशी जे जुटलेले असतील त्यांनाही आम्ही ताब्यात घेऊ। त्याचबरोबर मला आपल्या नागरिकांनाही असे आवाहन करायचे आहे की आपल्याही निदर्शनास जेव्हा केव्हा अशी कृत्य जी की मुलं असतील किंवा युवा मंडळी असतील किंवा अपराधी असतील जे की असे हत्यारं, शस्त्र बाळगत असतील तर आपलंही कर्तव्य आहे की आपण त्वरित पोलिसांना कळवावे। डायल 112ची आमची टीम सदैव आपल्यासाठी तत्पर असते। त्यांनाही आपण कॉल करून ही जी काही माहिती असते ही गोपनीय स्वरूपात जरी आपण प्रदान केली तरी आम्ही त्यांच्यावरती कठोर कारवाई करू याचं मी येथे आश्वासन देतो। त्याचबरोबर मला पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं की तुम्ही किंवा अपराधी जे असतील, जे युवा पिढी असतील, जे ह्या टोळीचे सदस्य असतील त्यांनी कुठलीही प्रकारची ह्या अवैध धंद्यांमध्ये किंवा शस्त्र बाळगण्याच्या ह्या कृत्यामध्ये सहभागी होऊ नये। तुम्ही पोलिसांचे लिमिट्स टेस्ट करू नये, कारण की जर तुम्ही आमचे लिमिट्स जर टेस्ट करशाल तर तसंच प्रत्युत्तर आपल्यालाही मिळेल। आणि असे कोम्बिंग ऑपरेशन्स, अशी कडक कारवाई आम्ही नियमिततेने करत राहू। जेव्हा केव्हा आम्हाला वाटेल की ह्या युवकांचं, ह्या शस्त्रांचा जो संसर्ग आहे जो वाढला जर असेल तर आम्ही नक्कीच त्यावरती कठोर कारवाई करू व कुणालाही असे कुठल्याही आरोपीला आम्ही कुठलीही प्रकारची मुभा देणार नाही आहोत, हेही मला आपल्या ह्या बाईटच्या माध्यमातून सर्वांना सांगायचे आहे। त्याच्याही पलीकडे जेही कुठले तरुण असतील, युवक असतील, अपराधी असतील जे ह्या अशा कुठल्याही अवैध कृत्यामध्ये सापडतील त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करूच। त्याचबरोबर त्या गुन्ह्याच्या पलीकडे जाऊ आमच्याकडे इतर प्रतिबंधक कारवाया करण्याच्या आमच्याकडे तरतुदी असतात, ज्यामध्ये आपल्याला ठाऊक असेल आम्ही 106ची किंवा नवीन आलेल्या कायद्या 126 किंबहुना 129 व त्या पलीकडे तडीपारीच्या कारवाई व मकोका व MPDA यासारख्या कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही मागे पुढे बघणार नाहीत। त्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना आपल्या ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे कोणी व्यक्ती, अपराधी व इतर टोळ्या ज्या सक्रिय आहेत पंढरपुरात, पुन्हा एकदा मी महत्त्वाची चेतावणी त्यांना देत आहे की अशा कुठल्याही कृत्यामध्ये, कुठल्याही टोळी वादामध्ये किंवा भांडणामध्ये मिसळून घेऊन या अशा शस्त्रांचा वापर करून कुठलीही इजा किंवा शांतता व कायदा व सुव्यवस्थेच्या अडचणी पंढरपुरात तयार करू नये, अन्यथा आपल्यावरती कडक कारवाई केली जाईल। धन्यवाद। जय हिंद। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।